निफाड तालुक्यामध्ये पेट्रोल पंपावरती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी बघायला मिळत आहे। ही गर्दी कशामुळे होत आहे? पेट्रोलचे 2 वेळा भाव वाढून झालेले आहेत, परंतु तरी पण नागरिक का गर्दी करत आहेत? आपल्यासोबत पेट्रोल पंपावरील चालक आहेत, ते त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेऊयात। मला एक सांगा, ह्या पेट्रोल पंपावरती दरवेळेस गर्दी होत आहे, काही ठिकाणी नो स्टॉकचे बोर्ड देखील लावले आहेत, परंतु काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसत आहे, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? पेट्रोलचा स्टॉक भरपूर प्रमाणात आहे। पेट्रोलचं कोणत्याही प्रकारचं शॉर्टेज नाही आहे। डिझेलचा शॉर्टेज आहे, त्याचं कारण असं आहे का भरपूर लोक ड्रममध्ये स्टॉक करून घेत आहे डिझेल, त्याच्या कारणामुळेच डिझेल शॉर्ट होत आहे। जर लोकांनी डिझेल ड्रममध्ये भरून स्टॉक केला नाही तर शॉर्टेज येणार नाही। गाड्यांमध्ये जर टाकून नेलं भरपूर प्रमाणात तर कोणत्याही पंपावर शॉर्टेज येणार नाही। डिझेल स्टॉक केल्यामुळे भरपूर पंपांवर डिझेल शिल्लक नाही आहे। ज्या पंपावर डिझेल उपलब्ध होतं त्याच पंपावर मग लोक स्टॉक खरेदण्यासाठी गर्दी करतात, त्याच्यामुळे शॉर्टेज येत आहे। ड्रममध्ये जर लोकांनी भरून नेलं नाही, स्टॉक केला नाही तर कोणत्याही प्रकारचं शॉर्टेज नाही आहे। भाव बी वाढून झाले, आता कोणत्याही प्रकारचं असं वरून कंपनीकडून शॉर्टेज येत नाही आहे। जो स्टॉक दर महिन्याला कंपनी देते त्याच्याप्रमाणे स्टॉक त्याच्यापेक्षा जास्त स्टॉक कंपनीकडून बी उपलब्ध होत आहे, परंतु लोक युद्धाच्या परिणामामुळे लोकांना भीती आहे का भविष्यात पेट्रोल डिझेल भेटेल का नाही, त्याच्या अनुषंगाने लोक ड्रममध्ये भरून स्टॉक करताय, त्याच्याने शॉर्टेज निर्माण झालेलं आहे की पेट्रोलचे भाव पुन्हा परत वाढणार की काय? कॅमेरामन स्वप्नील सर, रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।